संपला, हिरवी वैरण चालू केली, हिरवी वैरण संपली, वाळली वैरण चालू केली. अजिबात नाही, लक्षात ठेवा, अजिबात नाही. मी काय सांगतोय, खाद्यातला कुठलाही बदल, जनावरांच्या खाद्यातला कुठलाही बदल हा हळूहळू झाला पाहिजे. आता एक उदाहरण सांगतो. समजा माझ्या गोठ्यातला मुरघास पुढील 7 दिवस पुरेल एवढा राहिलाय, बरोबर? आपण डोळे उघडे ठेवून व्यवसाय करतो. मुरघासाची बॅग संपत आली का, बंकर संपत आलाय का, खड्डा संपत आलाय का, हे आपल्या लक्षात असते. आता मुरघास संपल्यानंतर माझा मकाचा एक प्लॉट तयार आहे अर्धा एकराचा, मला हिरवी मका चालू करायची आहे. तर आपल्या लक्षात यायला पाहिजे 7 दिवसाचा मुरघास राहिलाय, आता मी हळूहळू म्हणजे 50% मुरघास आणि 50% हिरवा चारा मी शिफ्ट झालं पाहिजे. उन्हाळ्यात आपण हरभऱ्याचं कुटार भरून ठेवलंय, तुरीचं कुटार भरून ठेवलंय, कडबा घेऊन ठेवलाय. अचानक बाबा चला गाय गाय आमची, आपण हिरवा वाळला चारा कधी चारतो माहितीये का तुम्हाला सांगतो. पशुपालक आपण काय करतो, वाळला चारा आपल्याकडे स्टॉकला असतो, पण आपण वाळला चारा कधी चारतो, एखाद्या गायीच्या पोटाची भट्टी बिघडली, गाय जर पातळ शेण टाकायला लागली, तर आपल्याला शहाणपण सुचतं, चला वाळला चारा टाका, गायीच्या पोटाची भट्टी बसते. काय मला सांगा, हे गायीचं पोट आहे का मजा आहे? म्हणजे जर शेण पातळ यायला लागलं तर आपण काय करतो, गायीचं कशामुळे बिघडलं असेल, काय बिघडलं असेल ह्याचा आपल्याला प्राथमिक विचार सुद्धा येत नाही. आपण काय करतो, लगेच हे चल वाळलेल्या चाऱ्याच्या 2 पाट्या टाक रे, म्हणजे वाळलेला चारा खाल्ल्यावर गायीची पोटी येणार आहे. असं झालं असतं तर हे सायन्स एवढ्या पुढे गेला असतं का सांगा? म्हणजे तुम्ही चुकीचं आहे असं म्हणत नाही, पण ही आपली मानसिकता आहे, हे आपल्या डोक्यात बिंबत आलेलं आहे. हे पारंपरिक गोष्टी आहेत. त्यानं पण रिझल्ट बऱ्याच वेळेला येतो, नाही असं नाही, पण आपल्याला त्याच्या पुढे जाऊन विचार करायचा आहे. जनावरांच्या खाद्यामध्ये अचानक बदल, जनावरांना काही जनावरांना डायजेस्ट होतात. मी काय सांगतोय, प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे. माझं शरीर वेगळं आहे, शिवाजीराव पिंगळ्यांचं शरीर वेगळं आहे, निलेश साहेबांचं शरीर वेगळं आहे. माझ्या शरीराला एखादी गोष्ट पचत नाही, एखाद्याच्या शरीराला एखादी गोष्ट चांगली पचते. आता तुम्हाला सांगतो, मला दुधाची अलर्जी आहे, दूध खाल्लं की माझं अंग खाजवतंय, पण मला दूध बंद करून जमत नाही, का तर दूध माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे. मला आता एवढ्या डॉक्टरांनी सांगून झालं, पण मी अलर्जीची गोळी खाऊन दूध खातोय, म्हणजे माझी बॉडी दुधाला वेगळी रिॲक्ट करते. तसं काही जनावर तुम्हाला काही सुद्धा चेंजेस दाखवणार नाही, काही जनावरांमध्ये काही सुद्धा कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत, परंतु बऱ्यापैकी जनावरांमध्ये जर अचानक पशुखाद्यात किंवा चाऱ्यात बदल केले तर कॉम्प्लिकेशन्स येतात. त्याच्यामुळं पुढच्या एक 7 दिवसाचं प्लॅन आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. मला जर पशुखाद्य बदलायचंय ना, तर नवीन पशुखाद्य एक बॅग आणून त्यातलं मी 25% 50% असे एक 3-4 दिवस तरी तुम्ही रुमेनच्या मायक्रो फ्लोराला वेळ दिला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता चौथा मुद्दा, ऍक्सिडेंटल ऍक्सेस टू हाय एनर्जी फीड. आता समजा आपल्या गोठ्यातली एखादी गाय सुटली, मकाची कणस वाळवाय टाकले, ते गायीनं जर मकाची कणस खाल्ली, 20-25 मकाची वाळलेली कणस खाल्ली, काय होणार? गायीचं पोट फुगणार, गायीला इंडायजेशन होणार, ऍसिडिक इंडायजेशन होणार, किंवा किंवा तुम्हाला सांगतो, कराळ लागणं म्हणतात बघा, कराळ लागणं. जर कवळं कवळं लश पाश्चर कडवाळ जर खाल्लं, जे निसवलेलं नाही, जे बारक आहे, ते जर खाल्लं तर त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला इंडायजेशन होतं. त्याच्यानंतर इम्प्रॉपर फॉडर मॅनेजमेंट, हे तुम्हाला मी आताच कव्हर केला मुद्दा, की जर चाऱ्याचं व्यवस्थित नियोजन केलं नाही चाऱ्याचं, तर आपल्याला ऍसिडिक इंडायजेशन किंवा रुमेन ऍसिडॉसिस सारख्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, लॅक्टेशनचा स्ट्रेस म्हणजे आपल्या गोठ्यातली जी गाय 25 लिटरच्या पुढे दूध देते, त्या गायींमध्ये हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी वेळा आपल्याला बघायला मिळतो. कसं बघा, तुम्हाला सांगतो, लॅक्टेशन स्ट्रेस म्हणजे काय? जी गाय 25-30 लिटरच्या पुढे दूध देते, त्या गायीला आपल्याला राशन बॅलन्सिंग मध्ये कॉन्सन्ट्रेटवर जास्त कॉन्सन्ट्रेट, जेवढं जेवढं दूध आपल्याला गणित माहिती आहे, सांगा कुणीतरी पशुपालकांना सांगा, 1 लिटर दुधाला किती किलो पशुखाद्य खाऊ घातलं पाहिजे? 300-400 ग्रॅम. 300 ग्रॅम. बरोबर. 1 लिटर दुधाला 250 ते 300 ग्रॅम पशुखाद्य. ज्या गायीचं 30 लिटर दूध आहे, त्या गायीला 9 किलो पशुखाद्य प्रोडक्शनचं झालं आणि 1.5 किलो तिच्या मेंटेनन्सचं, 10.5 किलो पशुखाद्य झालं. लक्षात घ्या,
हा 10.5 किलो पशुखाद्य ज्यावेळेस गाईच्या पोटात जाते त्यावेळेस त्या कॉन्सन्ट्रेट हेवी कॉन्सन्ट्रेट मुळे गाईच्या लॅक्टिक ऍसिडचं कन्व्हर्जन प्रॉपर होत नाही. हा मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेला मुद्दा. आणि त्या जास्त प्रोडक्शन देणाऱ्या गायींमध्ये आपल्याला बऱ्यापैकी जनावरांमध्ये सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिस बघायला मिळू शकतो. जिथं मॅनेजमेंट केलं जात नाही त्या गोठ्यांमध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम बघायला मिळतो. तर रुमेन ऍसिडोसिस बद्दल आपण आता डिस्कस केलं. आता आपण पुढे येतोय रुमेन अल्कलॉसिस वर किंवा अल्कलाइन इंडायजेशन वर. ह्याचं काय बघा तुम्हाला सांगतो. युरिया फिडिंग. आता बरेच पशुपालक, मी काय म्हणतोय, बरेच पशुपालक किंवा बऱ्याच पशुखाद्याच्या कंपन्या आहेत ज्या पशुखाद्यामध्ये युरिया टाकतात. युरिया काय टाकतात? युरिया टाकतात. आता बघा, युरिया टाकत असताना तो फीड ग्रेडचा आहे का ऍग्री ग्रेडचा आहे, ही गोष्ट बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती किती ठिकाणी फीड ग्रेडचा युरिया मिळतो ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आज बऱ्याच कंपन्यांचे काय प्रोडक्ट आहेत जे नायट्रोजन स्लो नायट्रोजन रिलीज करतात. स्लो नायट्रोजन रिलीज करतात. युरिया म्हणजे काय? नायट्रोजन आहे. मग जर डायरेक्ट युरियाचं जर फिडिंग केलं किंवा चाऱ्यावर जर आपण युरियाचं पाणी शिंपडत असू, युरिया किंवा युरियाची ट्रीटमेंट आपण म्हणतो, किंवा ज्या पशुखाद्यामध्ये युरियाचं प्रमाण जास्त आहे तिथं 100% रुमेन अल्कलॉसिस, जिथं रुमेनचा पीएच 8-8.5च्या पुढे जातोय त्याला रुमेन अल्कलॉसिस म्हणायचं. लक्षात ठेवा. प्रॉब्लेम काय येणार बघा तिथं, जर जर पशुखाद्यात युरियाचं प्रमाण जास्त असेल, युरियाची जी काय परमिसिबल फीड लिमिट आहे ती मला वाटतं 3% किंवा काही ठिकाणी 4% पर्यंत सांगतात. 4%. तर जिथं ही लिमिट क्रॉस केलेली आहे त्या ठिकाणी युरिया जर त्या पशुखाद्यात जास्त असेल तर तिथं जास्त अमोनिया तयार होतो. तो अमोनिया तयार झालेला आतड्यांमध्ये इन्फ्लामेशन तयार करतो आणि जनावरांना डायरिया लागतो. बऱ्याच वेळेला डायरिया झाल्यानंतर प्रोबायोटिक्स दिले, प्रीबायोटिक्स दिले, ट्रीटमेंट केली, मेट्रोसलाईन लावलं, 12 भानगडी केल्या, पण गाय पातळ शेण टाकायची काय कमी होत नाही. त्याचं सगळ्यात बेसिक जर कुठं असेल किंवा एका ठराविक कंपनीचं जर तुम्ही पशुखाद्य चालू केलं, माझ्याकडे एक शेतकरी आहेत माझ्या भागातले, त्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती मी हा प्रॉब्लेम टॅकल केला होता. पशुखाद्य बदललं, मला डाऊट आला, पशुखाद्य बदललं, तिसऱ्या दिवशी गायींच्या शेणाची पवटी पडली. तिसऱ्या दिवशी. बघा, म्हणजे हा प्रॉब्लेम खूप मेजर इश्यू आहे. जीआय ट्रॅक्टला इन्फ्लामेशन होतं, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट अफेक्ट होतो आणि जनावरांमध्ये कॉम्प्लिकेशन्स येतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता तुम्ही काय कंपन्यांना विचारत बसू शकत नाही तुम्ही तुमच्या खाद्यात युरिया किती टाकलाय किंवा काय, हे आपल्याला उत्तर द्यायला कोणी बांधील नाही. त्याच्यावर काय नियम नाहीत, त्याला काय सर्टिफिकेशन नाही. मुंडे साहेबांनी तो एक प्रयत्न केलता आपल्या खात्याचे सचिव असताना, पण दुर्दैव ते बदलून गेले आणि तो त्यांचा प्रयत्न म्हणजे BIS सर्टिफिकेशन घेणं पशुखाद्याच्या कंपनीला कंपल्सरी केलेलं. काही दिवसानं म्हणजे बरेच बदल झाले असते, पण त्या गोष्टी सोडा, त्या गोष्टी आपल्या चर्चेचा विषय नाही. तर मला सांगायचं होतं की रुमेन अल्कलॉसिस युरियाच्या जास्त फिडिंग मुळे होतो. दुसरा मुद्दा, हाय प्रोटीन डाएट. कुठे गेलं? हाय प्रोटीन डाएट. ज्या जनावरांमध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन दिलं जातं. मग आता बघा, काय कन्सेप्ट असे शेतकऱ्यांच्या आपल्या पशुपालकांच्या डोक्यात घुसलेत की बाबा, मी माझ्या गाईला जर जास्त प्रमाणामध्ये बायपास प्रोटीन दिलं, मी काय म्हणतोय, तर माझ्या गाईचं प्रोडक्शन चांगलं होईल, माझ्या गाईचं प्रोटीन युटिलायझेशन चांगलं होईल. पण अति तिथे माती असते. लक्षात ठेवा. जर आपण कंटिन्यू गायींना हाय प्रोटीनचं डाएट द्यायला लागलो, मी काय म्हणतोय, ज्या गायींमध्ये प्रोडक्शन करतो आपण, ज्या गायींचं प्रोडक्शन घेतो, त्या गायींमध्ये जर आपण जास्तीत जास्त प्रोटीनचा जर वापर करायला लागलो तर तिथं आपल्या गायींना अल्कलॉसिस होतो. आता बघा, ऍसिडॉसिस ओळखणं सोपं आहे, ऍसिडॉसिसची लक्षणं सोपी आहे ती, बरं का. पण अल्कलॉसिस, आता आपण असं म्हणूया का, सब ॲक्यूट रुमिनल अल्कलॉसिस हा डायग्नोस किती लोक करतात किंवा ह्याच्यावर विचार मंथन होत नाही, किंवा बऱ्याच गोष्टी अनडायग्नोस्ड आहेत. मी काय म्हणतोय, आपल्या गोठ्यामध्ये
बऱ्याच गोष्टी निदान केलं जाऊ शकत नाही किंवा आपण त्या दृष्टीनं विचार करत नाही किंवा आपली थिंक पॉवर, आपली विचार क्षमता तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून बऱ्याच गोष्टींचं डायग्नोसिस होत नाही. बायपास प्रोटीन खाऊ घातलं पाहिजे का? 100% खाऊ घातलं पाहिजे. बायपास फॅट खाऊ घातलं पाहिजे का? 100% खाऊ घातलं पाहिजे. पण ते परमिसिबल लिमिट आहे त्याला. लक्षात आलं का? मी तुम्हाला मगाशी एक महत्वाचा मुद्दा सांगितला होता. राशन बॅलन्सिंग. राशन बॅलन्सिंग जोपर्यंत आपण व्यवस्थित आपल्या गोठ्याचं करत नाही, तोपर्यंत हे बारीक सारीक किरकोळ प्रॉब्लेम येत राहणार आणि हे बारीकच प्रॉब्लेम लय मोठे असतात बघा. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे अक्षरशः तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे एक उदाहरण देतो मी तुम्हाला. BS4च्या अगोदरच्या ज्या गाड्या होत्या, BS4च्या अगोदरच्या, म्हणजे BS2 BS3 चे इंजिन, त्यातल्या त्यात टाटाचे जुन्या गाड्या, ट्रक वगैरे यायच्या बघा, टाटा किंवा लेलंड काही बी असू द्या, त्याला आहे ना जर गाडीतलं डिझेल संपलं आणि परत वरनं डिझेल ओतलं तर गाडीचं इंजिन एअर पकडायचं बघा, एअर. आणि ती एअर काढायला एक पंप असायचा, पंप. ते त्याचं पंप एवढा बारीक आहे तुम्हाला सांगतो, ती एअर काढायचा. पण जोपर्यंत डिझेल मधला एअर निघत नाही तोपर्यंत ही इंजिन चालू होत नाही. तसं ही प्रॉब्लेम अत्यंत किरकोळ आहेत, पण ह्याचं काम लय मोठं आहे. म्हणजे हे प्रॉब्लेम लय मोठ्या गोष्टी अफेक्ट करतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हाय प्रोटीन डाएट किंवा एक्सेस प्रोटीन डाएट असं म्हणूयात आपण, एक्सेस प्रोटीन डाएट आपल्याला अवॉइड करायचे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे पुअर क्वालिटी फीड्स. आता हे पुअर क्वालिटी फीड म्हणजे एखादा समजा बऱ्याच दिवसाचा चारा आहे, 2-3 वर्षाचा चारा आहे, किंवा बऱ्याच दिवसापासून पशुखाद्य इरी गेलेलं, इरी म्हणतो आपण बघा आपल्या ग्रामीण भागातल्या, इरी गेलेलं जर पशुखाद्य जर तुम्ही खाऊ घातलं, इरी गेलेलं जर खाद्य तुम्ही आपल्या जनावरांना खाऊ घातलं, तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळू शकतात. एक्सेसिव्ह स्ट्रॉ फिडिंग. स्ट्रॉ म्हणजे काय? वाळलेला चारा. जर आपल्या गोठ्यात आपण कवातरीच मुरघासन, कवातरीच हिरवा चारा खायला घालतोय, नाहीतर आपल्या गुरांना कायम वाळला आहे, तिथं 100% अल्कलॉसिसचे प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळणार. आणि अब्रप्ट डाएट चेंजेस म्हणजे खाद्यातला अचानक केलेला बदल, त्याच्यामुळं अल्कलॉसिस पण होते, ऍसिडॉसिस पण होते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. मग आता ह्या गोष्टी टाळण्यासाठी काय आहे? ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला ह्या स्लाइडवर फोकस करायचा आहे. इंग्लिशला घाबरू नका, मी हाय मराठीत सांगतोय सगळं, बरं का? आता ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला काय करायचंय बघा. हेल्दी रुमेन हा कन्सेप्ट आजपासून आपल्या गोठ्यात राबवायचा. माझ्या गाईचं पोट जर निरोगी असेल तर माझी गाय मला चांगलं उत्पन्न देणार आहे. माझ्या गाईचं पोट जर निरोगी असेल तर ती गाय खुश राहणार आहे. माझ्या गाईचं पोट जर चांगलं असेल तर ती गाय मला चांगला नफा मिळवून देणार आहे. आपल्या पशुपालकांनी आणि आपल्या आदरणीय मदने सरांनी जो काय कन्सेप्ट सध्या ज्या कन्सेप्टवर आपले काय पशुपालक काम करतायत, मिशन प्रॉफिट, त्या मिशन प्रॉफिट मधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतं मदने सरांनी पण तुम्हाला सांगितलं असेल आणि मी पण तुम्हाला सांगतो. मिशन प्रॉफिट मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला असेल तर तो असणार आहे गायीचं हेल्दी रुमेन. जर आपल्या गोठ्यातल्या गायांचं रुमेन हेल्दी नसेल तर तो गोठा कधीच मिशन प्रॉफिट मध्ये जाऊ शकणार नाही. मी तुम्हाला सांगतोय, आपल्याला जर मिशन प्रॉफिट वर काम करायचंय तर आपल्याला हेल्दी रुमेन वर काम करायचंय. एक वाक्य लक्षात ठेवा, मिशन प्रॉफिट इज इक्वल टू, मिशन प्रॉफिट बरोबर त्याच्या पुढं त्याला समांतर वाक्य लिहून ठेवा, हेल्दी रुमेन, निरोगी रुमेन. निरोगी रुमेन जर असेल तर मिशन प्रॉफिट सक्सेस होणार आहे, लक्षात ठेवा. आता कसं ते तुम्हाला सांगतो. जनावरांमध्ये काय प्रोबायोटिक्स आहेत, काय पोस्ट बायोटिक्स आहेत. आता हे कधी कुठं वापरायचे तुम्हाला गंमत सांगतो बघा. एक साधी गोष्ट आहे, आपल्या गोठ्यातल्या गायींचं ताप, मला वाटतं मी तुम्हाला मागच्या वेळेस हा मुद्दा सांगितलाय की गायींचं नॉर्मल टेम्परेचर, आपल्या गोठ्यातल्या गायींचं नॉर्मल टेम्परेचर 101.5 डिग्री फॅरनहीट आहे, बरोबर? आणि म्हशींचं नॉर्मल टेम्परेचर 100.5 डिग्री फॅरनहीट आहे. आता जर आपल्या गोठ्यातल्या गायीला दगडी झाला, स्तनदाह किंवा मास्टायटिस झाला,
मेट्रायटिस झाला, वार अडकला, गोचिड ताप झाला, बबेशिया झाला, काही जरी झालं, गायीला ताप आला, गायीला ताप आल्यानंतर गायीचं टेम्परेचर 105, 104.5, 104, 103.5 असं गायीचं टेम्परेचर वाढतं. आता मी तुम्हाला गंमत सांगतो बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, गायीचं किंवा म्हशीचं जेवढं नॉर्मल टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा 5 डिग्रीनं जास्त हे रुमेनचं टेम्परेचर आहे. गोष्ट कधीच विसरू नका. मी काय म्हणतोय, गायीचं किंवा म्हशीचं जेवढं नॉर्मल टेम्परेचर आहे तुम्ही तपासल्यावर त्या नॉर्मल टेम्परेचर पेक्षा 5 डिग्रीनं जास्त हे गायीच्या किंवा म्हशींच्या रुमेनचं टेम्परेचर आहे. माझा मुद्दा कळला सगळ्यांना? कळला असं गृहीत धरतो. आता गंमत तुम्हाला सांगतो मी, रुमेनचं टेम्परेचर जास्त का असतं? का तर तिथं फर्मेंटेशन होत असतं. आता बघा, ज्या ज्या लोकांनी बॅगेतला मुरघास केलाय, ज्या ज्या लोकांनी स्वतः बॅग पायानं तुडवले, ज्या ज्या लोकांनी बंकर मधला मुरघास केलाय, बघा मुरघास आहे ना असं काढताना गरम, असं एकदम गरम लागतो. बघा का गरम लागतो? का तर तिथं फर्मेंटेशन झालेलं असतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे फर्मेंटेशनचे प्रोडक्ट आहेत, म्हणजे आता उदाहरण सांगतो बरं का, बियर, जी बियर आहे ना, बियर तो फर्मेंटेशनचा प्रोडक्ट आहे. बियर कशी बनते हे जर कुणी बघितलं असेल तर त्याला एकदम हाय टेम्परेचरला धान्य तापवलं जातं, म्हणजे त्या धान्याचं फर्मेंटेशन केलं जातं, ज्वारीचं किंवा कशाचंही ग्रेन पासून बनते बियर. तर एकदम त्याला तापवलं जातं, गरम केलं जातं, म्हणजे जिथं फर्मेंटेशन आहे तिथं टेम्परेचर आहे. लक्षात ठेवा. आपला मुद्दा काय होता? गाईचं किंवा मशीनचं जे नॉर्मल टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा 5 डिग्रीनं जास्त हे रुमेनचं टेम्परेचर आहे. मुद्दा कळला? आता ज्या वेळेस गाईचं टेम्परेचर 104 ला जातंय, 105 ला जातंय गोचिड तापात, त्यावेळेस रुमेनचं टेम्परेचर 110 ला जातंय. लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा. ज्या वेळेस गाईचं टेम्परेचर 104 ला जातंय त्यावेळेस रुमेनचं टेम्परेचर 109 ला जातंय. आणि ज्या वेळेस रुमेनचं टेम्परेचर वाढतंय त्यावेळेस आपण बघितलेले रुमेन मधले जे काय मायक्रोब्स आहेत, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगाय, हे बॅक्टेरिया, प्रोटोझोआ आणि फंगाय हे त्या टेम्परेचरला जास्त, म्हणजे ज्या ताकदीनं ते नॉर्मल रुमेन मध्ये काम करू शकतात त्या ताकदीनं ते टेम्परेचर वाढल्यानंतर काम करू शकत नाहीत. का बरं? हे सेट आहे सगळं, हे सायन्स आहे. रुमेनचं टेम्परेचर तेवढंच राहिलं पाहिजे, त्याच टेम्परेचरला रुमेन मधले सगळे मायक्रोब्स काम करतात, रुमेन मध्ये फर्मेंटेशन करतात, रुमेन मध्ये फर्मेंटेशन करून बाकीची सगळी प्रोसेस एकदम स्मूथ, एकदम शांतपणे चालवत असतात. पण ज्या वेळेस रुमेनचं टेम्परेचर वाढतं त्यावेळेस मायक्रोब्स, रुमेन मधले मायक्रोब्स डिस्टर्ब होतात. आपल्याला अंगावर लय कडक पाणी पडलं तर सोसत नाही, आपण इसान घालतो. लक्षात ठेवा, गरम पाण्यात गार पाणी टाकून त्याला नॉर्मल करतो, सोसल असंच पाणी आपण अंगावर घेतो. तोच फॉर्म्युला, तीच टेक्निक रुमेन मधल्या मायक्रोबच्या बाबतीत सुद्धा कारणीभूत ठरते. म्हणून जी जनावरं आजारी पडतात, ज्या जनावरांना ताप येतो, जी जनावरं ट्रीटमेंट झाल्यानंतर जे जनावरं तापलेली असतात, अशी जनावरं ऑफ फीड, अशी जनावरं चारा व्यवस्थित खात नाहीत, चारा कमी खातात. पशुपालक फोन करतात, साहेब गाय कुचमत खाते, साहेब गाय चारा कमी खाते, साहेब गाय रवंत कमी करते. त्याचं सगळ्यात मोठं उत्तर तुम्हाला मी आता दिलंय. मग आता काय करायचं साहेब? गायीला ताप आल्यावर आम्ही तापाचं इंजेक्शन देतो, आम्ही डॉक्टरकडनं ट्रीटमेंट करून घेतो. मग अशा वेळेला आपल्या गायीच्या रुमेन मधले जे मायक्रोब्स आहेत, मग बॅक्टेरिया असतील, प्रोटोझोआ असतील किंवा फंगाय असतील, त्यांना एकदम चकाचक काम करता येईल असं वातावरण आपण रुमेन मध्ये तयार केलं पाहिजे. आणि अशी वातावरण निर्मिती किंवा त्या बॅक्टेरियाला, त्या प्रोटोझोआला, त्या फंगसला सपोर्ट, म्हणजे बघा आपलं असं पकडा की शिवाजी महाराजांचं आणि औरंगजेबाचं युद्ध चाललंय, किंवा पावनखिंडीतला तो एक प्रसंग तुम्ही आठवा, ज्यावेळेस बाजीप्रभू देशपांडे 300 मावळ्यांना घेऊन
5,000ची सिद्धी मसूद, जो सिद्धी जोहरचा जावाई होता, सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला वेढा घातलेला, तो सिद्धी मसूद 5,000 ताजे सैनिक घेऊन आलता आणि 300 सैनिकांच्या फळीसोबत बाजीप्रभू देशपांडे आपल्या स्वराज्याची पावनखिंड लढवत होते. मग त्यांनी काय टेक्निक केली ती बाजीप्रभूंनी? पहिल्यांदा 100 एकदम आघाडीचं शिलेदार पुढं, ते दमले की त्यांना मागं वाडा, मधली फळी पुढं, मधली फळी दमली की तिसरी फळी पुढं, तवर 3 फळ्या वस्तूवर जी पहिल्यांदा 100 पुढं होती त्यांनी रेस्ट घेतली होती, चला परत पहिली फळी. ही जी टेक्निक 350 वर्षापूर्वी बाजीप्रभू देशपांडेंनी पावनखिंडीत वापरली होती, तीच टेक्निक आपल्याला आपल्या जनावरांच्या रुमेनमध्ये वापरायची आहे. आपलं जे सैन्य आहे रुमेन मधलं, मायक्रोब्स, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगस, हे थकलेत. त्यांच्यावर एका वातावरणानं परिणाम झालता. ते हाय टेम्परेचर मुळे जरा काम करत नव्हते. अशांना आपण ताकद द्यायची, अशांना आपण बाहेरून युद्ध करणारे सैनिक पाठवायचे, आणि ते बाहेरून युद्ध करणारे सैनिक म्हणजेच प्रोबायोटिक्स आहेत, लक्षात ठेवा. माझा मुद्दा कळला असेल असं मी अपेक्षित धरतो. प्रोबायोटिक्स म्हणजे काय? प्रोबायोटिक्स मध्ये लाईव्ह ईस्ट कल्चर, मी काय म्हणतोय, लाईव्ह ईस्ट कल्चर जे मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांचं उपलब्ध आहे, चांगल्या कंपन्यांचं उपलब्ध आहे, असं ईस्ट मी म्हणतो जनावर आजारी पडून गेल्यानंतर 5 दिवस चारण्यापेक्षा आपल्या गोठ्यात महिन्यातले किमान 15 दिवस आपण आपल्या गुरांना ईस्ट चारलं पाहिजे. लक्षात घ्यावा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. जर आपल्याला सब अॅक्यूट रुमिनल ऍसिडोसिस, मी काय म्हणतोय, मी परत मागे जातो तुमच्या परमिशननं, आपला एक मुद्दा इथे लगेच क्लिअर करून घेऊ, म्हणजे शेतकऱ्यांच्या पशुपालकांच्या डोक्यात चाललेला एक प्रश्न आपण सोडवून टाकू लगेच जाग्यावर. हा बघा, मी इथं येतोय लेमनेस आणि लॅमिनायटिस वर. आता बघा बरं, त्याच्या मागे एक मुद्दा जाऊ आपण. हा, इथं काय सांगितलंय बघा, इथं काय सांगितलंय, 6 ते 7 हा जो रुमेनचा पीएच आहे, हा एकदम जबरदस्त चांगला पीएच आहे. अशा रुमेनच्या वातावरणात सगळेजण आनंदानं हसत खेळत एकदम जबरदस्त काम करतायत. हा, मग जर पीएच बिघडला, आता आपण असं पकडू की रुमेनचा पीएच बघा, रुमेनचा पीएच 5.8 ते 5.5 च्या दरम्यान आला. काय झालं? सब अॅक्यूट रुमिनल ऍसिडोसिस झाला आपल्या गुरांना, सब अॅक्यूट रुमिनल ऍसिडोसिस. आता बघा, सगळ्यात महत्वाची गंमत तुम्हाला मी इथं सांगतोय, बघा नीट लक्ष देऊन ऐका. आपल्या गुरांनी चारा आणि पशुखाद्य खाल्ल्यानंतर जे लॅक्टिक ऍसिड तयार होतंय, मागच्या लेक्चरला मी तुम्हाला हा मुद्दा क्लिअर केलता, पण जे काय आज नवीन कोणी जॉईन झाले असतील किंवा एक रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तयार झालेल्या लॅक्टिक ऍसिड पासून हे खालचे 3 सैनिक किंवा हे खालचे 3 जण व्यवस्थित तयार व्हायला पाहिजेत. ऍसिटेट, ब्युट्रेट आणि प्रोपिओनेट हे काय आहेत? व्होलाटाईल फॅटी ऍसिड्स आहेत. कोण आहेत? एनर्जीचा सोर्स आहेत, गायीसाठी एनर्जीचा सोर्स आहेत. आता लॅक्टिक ऍसिड पासून या 3 गोष्टी आपल्याला बनवायच्या आहेत. ऍसिटिक ऍसिड बनवायचा आहे, ब्युट्रिक ऍसिड बनवायचा आहे आणि प्रोपिओनिक ऍसिड बनवायचा आहे. कुणापासून बनवायचा आहे? फर्मेंटेशनचा सगळ्यात पहिला प्रोडक्ट लॅक्टिक ऍसिड. आता गंमत तुम्हाला मी अशी सांगतो बघा, लॅक्टिक ऍसिड पासून हे 3 वेगवेगळे ऍसिड्स तयार होतात. जादून होतात का? नाही. तिथे एक सिस्टीम आहे पोटात, रुमेन मध्ये एक सिस्टीम आहे. ती काय सिस्टीम आहे? त्या लॅक्टिक ऍसिडला ह्या 3 ऍसिड मध्ये कन्वर्ट करणारे बॅक्टेरिया आहेत, लॅक्टिक ऍसिड कन्व्हर्टिंग बॅक्टेरिया. जर त्यांचा काउंट कमी झाला, समजा एखाद्या गायीच्या पोटात 1 लाख बॅक्टेरिया लागतात त्या लॅक्टिक ऍसिड पासून हे 3 ऍसिड बनवायला, आणि त्याचा जर काउंट 75,000 वर आला, काय म्हणतोय मी, 75,000 वर आला, धरण बांधताना धरणाच्या दरवाजात उग जर बारीक, मी काय म्हणतोय, उग बारीक दाबनावणी जरी सांद राहिली, तरी त्या दाबनावणी राहिलेल्या सांदीवर 10 एकर रान भिजतंय, ध्यानात ठेवा. काय म्हणतोय मी, 10 एकर रान भिजतंय. तसं इथं 25% बॅक्टेरिया जर कमी पडले तर त्याच्यापासून लॅक्टिक ऍसिड प्रॉपर युटिलाइज होत नाही बॉडीमध्ये. लॅक्टिक ऍसिड प्रॉपर युटिलाइज न झाल्यामुळं
मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की तो लॅक्टिक ऍसिड जनावरांच्या रक्तात जातो, जनावरांच्या रक्तातनं खुरांमध्ये येऊन बसतो, खुरांमध्ये येऊन, आणि मग खुरांना हे सगळे कॉम्प्लिकेशन्स येतात. आता मग काय करायचं? ज्या पशुपालकांच्या गोठ्यामध्ये सध्या हे प्रॉब्लेम्स आहेत, मी काय सांगतोय, त्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. त्यांनी काय करायचं? आता उद्यापासून आपल्या पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला, आपल्या गायींचं डिवर्मिंग करून घ्यायचं. रुमेनमधले फ्लुक्स आणि आतड्यांमधले वर्म आपल्याला मारून टाकायचे. ते झाल्यानंतर बाबा हे माझ्या गायीच्या पोटातलं जे लॅक्टिक ऍसिड जे कन्व्हर्ट करायचं आहे, त्याला मला 25,000 तयारीचे सैनिक मला ऍडिशनल आतमध्ये पाठवायचे आहेत. तर ते 25,000 तयारीचे सैनिक कोण आहेत? कोण आहेत? हे प्रोबायोटिक्स आहेत. ते 25,000 सैनिक आहेत ना, ते आपण ह्या प्रोबायोटिकच्या माध्यमातून देणार आहोत. मग हे प्रोबायोटिक्स कुठले कुठले आहेत? आयोजकांनी मला परमिशन दिलेले, मी तुम्हाला आता नावं सांगतो. ह्या प्रोबायोटिक्स मध्ये सगळीकडे सहज उपलब्ध असलेला ईस्ट कल्चर, लाईव्ह ईस्ट कल्चर, प्रोविसॅक नावाचं ईस्ट येतं कारगिल कंपनीचं, ते पावडर फॉर्म मध्ये पण येतं. आणि जे प्रोविसॅक डायमंड नावाने एक ईस्ट येतं पावडर, ती पावडर पोस्ट बायोटिक आहे पावडर. म्हणजे त्याच्यात लाईव्ह कल्चर पण आहे, लाईव्ह ईस्ट कल्चर पण आहे, आणि त्या लाईव्ह ईस्ट कल्चरचं खाद्य पण आहे पोस्ट बायोटिक. प्रोविसॅक डायमंड नावाची पावडर येते, ई-सॅक नावाची पावडर पण येते, गोळ्या पण येतात. प्रोविसॅक डायमंड नावाच्या गोळ्या पण मार्केटमध्ये येतात. रेस्यूफीड म्हणून विरबॅकची गोळी आहे, त्याच्यामध्ये पण ईस्ट कल्चर आहे. त्याच्यानंतर ऍक्टिसाप नावाचं ईस्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. एमॅक्स नावाचं ईस्ट कल्चर मार्केटमध्ये उपलब्ध आहे. असं एक 4 ते 5 कंपन्यांचं चांगलं ईस्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. किंवा रुमेनोटोरिक्स, इकोटास नावाची गोळी आहे इंटास कंपनीची. त्याच्यानंतर ऍप्टिक्विक बूस्ट नावाची गोळी आहे मॅनकाइंड कंपनीची. अशा बऱ्याच कंपन्यांचे ईस्ट कल्चर, चांगले चांगले ईस्ट कल्चर आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. परंतु ज्या गोठ्यामध्ये सब अॅक्यूट रुमिनल ऍसिडोसिस आहे, ज्या गोठ्यांमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना माझी विनंती आहे, उद्यापासून पुढचा किमान 1 ते 1.5 महिना आपल्या गायींना कमीत कमी 25 ग्रॅमनं चांगलं ईस्ट कल्चर आपण दिलं पाहिजे. चांगलं ईस्ट कल्चर आता नाव सांगितलेलं पैकी तुम्ही कुठलंही ईस्ट कल्चर 25 ग्रॅम डोस प्रमाणे 1 महिना तरी पुढचं दिलं पाहिजे, जेणेकरून लॅक्टिक ऍसिडचं कन्व्हर्जन चांगलं होईल. इथून पुढचे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते कॉम्प्लिकेशन थांबतील. पण ही चालू जी कंडिशन आहे, या चालू कंडिशनला ट्रीट करण्यासाठी आपल्या खुरांची व्यवस्थित चाळणी करून घ्यायची. त्या खुरांमध्ये जे जखमा झालेल्या आहेत, त्या जखमांना आपल्या घरी तयार केलेल्या हळकुंडाची हळद आणि इलँको कंपनीची नेगासंट नावाची पावडर आहे, ती पावडर आणि हळकुंडाची हळद प्रॉपर मिक्स करायची आणि ती त्या जखमांमध्ये भरायची आणि त्याला एक फडकं वगैरे खालनं बँडेज वगैरे बांधायचं. असं दिवसातनं एकदा जर करत गेलात, आणि त्याच्या सोबत ह्या जखमा भरून येण्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेले एन्झाईमचे काय प्रोडक्ट आहेत, त्याच्यामध्ये अॅलेम्बिक कंपनीची टिश्यू हिल नावाची गोळी जबरदस्त काम करते. सकाळी 3 गोळ्या, संध्याकाळी 3 गोळ्या. ह्यानं गायीचं लंगडणं कमी होऊन जाणार, ह्यानं गायींच्या जखमा लवकर भरणार. त्याच्यामध्ये फायब्रोलायटिक एन्झाईम्स आहेत, प्रोटिओलायटिक एन्झाईम्स आहेत, त्याच्यामध्ये ब्रोमेन, पॅपेन, रुटेन असे अनेक कंटेंट्स आहेत, आणि त्याची एकदम जबरदस्त रिकव्हरी आपल्याला बसते. गायींचं लंगणं कमी होणार, गायी लंगडणार कमी, गायींच्या ह्या जखमा फास्ट भरतील. मार्केटमध्ये टिश्यू हिल नावाची गोळी आहे, टिश्यू एड नावाची गोळी आहे, सेराकाइंड नावाची गोळी आहे, अल्विरा कंपनीची कोलंबी नावाची गोळी आहे. अशा बऱ्याच कंपन्यांची बोलस मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, सकाळ 3 संध्याकाळी 3. आणि सगळ्यात महत्वाचं व्हिटॅमिन B1, मी काय म्हणतोय, व्हिटॅमिन B1 थायमिन. का ते इंजेक्शन का महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो. ते इंजेक्शन रक्तामधलं लॅक्टिक ऍसिडचं काउंट कमी करतंय. मी काय सांगतो, ते इंजेक्शन
रक्तामधलं लॅक्टिक ऍसिडचं काउंट कमी करतंय. त्या इंजेक्शनचं नाव मी तुम्हाला सांगतो. मला वाटतं मार्केटमध्ये एकच फक्त प्युअर फॉर्म मधलं B1 म्हणजे एकट्या B1चं इंजेक्शन आहे. केअरवेट नावाची कंपनी आहे, केअरवेट. त्या कंपनीचं बेरिविन नावाचं इंजेक्शन आहे. बेरिविन. ते बेरिविन नावाचं इंजेक्शन आपल्याला ट्रीटमेंटच्या स्वरूपामध्ये आपल्या गायींना द्यायचं आहे. त्याच्यासोबत मी तुम्हाला सांगितलेल्या आता गोळ्या, पावडर ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला द्यायच्याच आहेत. त्याच्यासोबत आपल्याला काय द्यायचं आहे? प्रोबायोटिक्स द्यायचे आहेत, पोस्ट बायोटिक द्यायचे आहेत, किंवा बफर झालेली ऍसिडिटी कमी करण्यासाठी बफर सुद्धा आपण आपल्या गोठ्यामध्ये वापरू शकतो. आणि बफर मध्ये सध्या फार्मर पाऊच कारगिल कंपनीचा आहे, रुमिकॉन ऍडव्हान्स नावाचा. तर ते रुमिकॉन ऍडव्हान्स नावाचं बफर एकदम स्वस्त आहे. आणि ते खायचा सोडा खाऊ घालण्यापेक्षा तुम्ही ते रुमिकॉन ऍडव्हान्स नावाचं जे बफर आहे ना, ते बफर तुम्ही आपल्या गोठ्यात मला वाटतं महिन्यातून किमान एक 7 दिवस तरी तुम्ही 7-8 दिवस वापरायला पाहिजे. 100% वापरायला पाहिजे. जिथं हाय इल्डर्स गायी आहेत, जिथं गोठ्याचा ऍव्हरेज 20-22 लिटर आहे. मी काय सांगतोय, गोठ्याच्या ऍव्हरेजची गोष्ट करतोय मी. ज्या गोठ्यामध्ये 22 लिटर पेक्षा जास्त ऍव्हरेज आहे, 20 लिटर पेक्षा जास्त ऍव्हरेज आहे, त्या गोठ्यात 100% बफर वापरलं पाहिजे. आणि सध्या रुमिकॉन ऍडव्हान्स नावाचं बफर कारगिल कंपनीचं ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ते प्रॉपर डोसिंगनं त्याचं काम आपण आपल्या गोठ्यामध्ये युटिलायझेशन आपल्या राशनमध्ये केलं पाहिजे. परत मुद्दा आलाय बॅलन्स्ड राशन. बघा किती महत्वाचं आहे. बॅलन्स्ड राशन ह्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. असे कॉम्प्लिकेशन्स येऊ नयेत आपल्या गोठ्यामध्ये. सबअक्यूट रुमिनल ऍसिडोसिस, आपल्या गोठ्यामध्ये रुमिनल ऍसिडोसिस किंवा ऍसिडिक इंडायजेशन, अल्कलाइन इंडायजेशन असे प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून आपल्या गोठ्याचं राशन बॅलन्सिंग सगळ्यात महत्वाचा विषय आहे. राशन बॅलन्सिंग वर तुम्हाला 5 मिनिटात सांगून होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याकडं आपल्या महाराष्ट्रात अनेक तज्ञ आहेत. डॉक्टर दिनेश भोसले सर असतील, डॉक्टर शैलेश मदने सर असतील, असे अनेक तज्ञ आहेत जे माझ्यापेक्षा सुद्धा छान पद्धतीनं तुम्हाला राशन बॅलन्सिंग सांगू शकतात. माझ्या आयोजकांना विनंती आहे त्यांनी त्यांचं एखादं राशन बॅलन्सिंग वर आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या मार्जिनल फार्मरला परवडेल असं राशन बॅलन्सिंग एक लेक्चर एक त्यांनी अरेंज करावं. किंवा मी सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला ह्याच्यावरती आपण चर्चा करू शकतो. इथं मला जास्त वेळ घ्यायचा नाही कारण मला अजून 2-3 मुद्दे कव्हर करायचे आहेत. सगळ्यात महत्वाचं ड्राय फॉडर. ड्राय फॉडरचं इन्क्लुजन आपल्या गोठ्यामध्ये असलंच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, पंजाब आणि हरियाणामध्ये पशुपालकांनी जी क्रांती केली, ह्या दुग्ध व्यवसायामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं सोनेरी दिवस पाहिले. ती जी क्रांती घडलेली आहे ती ब्रीडिंगमुळे तर 100% घडले, नो डाऊट. पण पंजाब आणि हरियाणा मधलं जे ड्राय फॉडर आहे, जे ड्राय फॉडरचं इन्क्लुजन आहे, ते ट्रिमेंडस आहे, ते आउटस्टँडिंग आहे. ती लोक चाऱ्याच्या बाबतीत कधीच कॉम्प्रोमाइज करत नाहीत. ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रातले अनेक शेतकरी पीडीएफ ला जातात, पीडीएफ ला जाऊन तिथं फक्त मशनी बघून आणि तो शो बघून यायचं नाही. पीडीएफ ला गेल्यानंतर आपण त्या परिसरातले किमान 5 तरी गोठे बघावेत. मिशन प्रॉफिट मधल्या शेतकऱ्यांना तर मी आवर्जून सांगतोय, आपण किमान 5 गोठे असे बघावेत जिथं कुठल्या पद्धतीचा चारा खायला घातला जातो, जिथं चाऱ्याचं इन्क्लुजन कुठल्या पद्धतीनं केलं जातं. त्याच्यामुळं माझी सर्व पशुपालकांना नम्र विनंती आहे, आपल्या गोठ्यात जर रुमेनच्या बाबतीत जर कुठले कॉम्प्लिकेशन्स येऊ द्यायचे नसतील तर ड्राय फॉडर सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करणार आहे. आणि आपण आपल्या IDFA जे प्रोजेक्ट हिरकणीवर काम चालू केलंय किंवा आपल्या गोठ्यामध्ये ज्या तयार होणाऱ्या हिरकणी आहेत त्यांच्या रुमेन डेव्हलपमेंटवर, म्हणजे आपल्या गोठ्यातली तयार होणारी जी कालवड आहे त्या कालवडीची रुमेनची डेव्हलपमेंट आहे ना, त्यात सगळ्यात मेजर जर कुणाचा रोल असेल तर तो ड्राय फॉडरचा आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात मेजर रोल रुमेनची डेव्हलपमेंट किती फास्ट करायची, रुमेनचं डेव्हलपमेंट कसं करायचं, याचा सगळ्यात मोठा रोल जर कोण प्ले करत असेल तर ते आपल्या गोठ्यातलं वाळलेला चारा रोल प्ले करतो. म्हणून आता रब्बीचा हंगाम संपल्यानंतर जे काही तुम्हाला ड्राय फॉडर आपल्या गोठ्यामध्ये कलेक्ट करता येतील, चांगल्या क्वालिटीचे म्हणतोय मी, ते ड्राय फॉडर तुम्ही आपल्या गोठ्यामध्ये स्टोअर करून ठेवावेत. आणि राशन बॅलन्सिंग मध्ये
आपण फक्त कॉन्सन्ट्रेटचं बॅलन्सिंग न करता कॉन्सन्ट्रेट आणि फॉडर ह्या दोन्हींचं प्रॉपर बॅलन्सिंग केलं पाहिजे. ड्राय फॉडरचं इन्क्लुजन आपल्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये असलं पाहिजे. त्यावेळेस हे प्रश्न चांगल्या पद्धतीने मिटू शकतात. आपल्या जनावरांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण कुठल्या पद्धतीचा चारा देतोय, माझा मुरघास किती क्वालिटीचा आहे, ज्या मुरघासाचा पीएच ऍसिडिक आहे, मुरघासाचा बेस्ट पीएच हा 4.5 ते 4.8 मध्ये आहे. जर मुरघासाचा पीएच 4.5 ते 4.8 च्या मध्ये असेल तर आपण आपल्या गोठ्यात तयार केलेला किंवा विकत घेतलेला मुरघास हा बेस्ट क्वालिटीचा आहे. ज्या मुरघासाचा पीएच त्याच्यापेक्षा खाली येतोय, जिथं ऍसिडिक सायलेज खाऊ घालतोय आपण, तिथं अजून जास्त आपल्याला कॉम्प्लिकेशन्स येणार. ज्या गोठ्यामध्ये बार्ली तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ घालताय त्या गोठ्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रॉब्लेम आपल्याला येणार. तर आपल्या गोठ्यातल्या चारा आणि पशुखाद्य हे कुठल्या क्वालिटीचे आहेत बघून आपल्या जनावरांना आपण टॉक्झिन बाइंडर्स दिले पाहिजेत आणि एका नवीन कन्सेप्टवर आपण काम गेलं पाहिजे. तो कन्सेप्ट म्हणजे एन्झाईम नावाचा कन्सेप्ट आहे. हे एन्झाईम्स आहेत. एन्झाईम्स हे मॅजिक्स आहेत जनावरांसाठी. एन्झाईम्स ही जनावरांसाठी जादू आहे. ती जादू जनावरांच्या पोटामध्ये जाऊन एका वेगळ्या लेवलचं काम करू शकते. त्याच्यामध्ये आज मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे एन्झाईमचे प्रिपरेशन्स उपलब्ध आहेत. आपले सगळ्यांचे गुरु शैलेश मदने सर एका जगातल्या चांगल्या एन्झाईमच्या कंपनीमध्ये आज सर तिथं आपला एक वेगळा ठसा उमटवत आहेत आणि एन्झाईम्सवर एक चांगलं काम करत आहेत. तर त्यांच्या कंपनीचे डायजिग्रेन रुमीमॅक्स किंवा बोविफर्म असे 1-2-3 एन्झाईम बेस्ड प्रोडक्ट आहेत जे रुमेनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, जे रुमेनचा परफॉर्मन्स वाढवतात, रुमेनच्या मायक्रोबचा परफॉर्मन्स वाढवतात आणि त्याच्यामुळं दुधामध्ये सुद्धा वाढ दिसून येते, दुधाच्या क्वालिटीमध्ये सुद्धा वाढ दिसून येते. तर असे एन्झाईमचे प्रिपरेशन सुद्धा आपण आपल्या हेल्दी रुमेनसाठी वापरले पाहिजेत, ज्याचा फायदा आपल्याला मिशन प्रॉफिट साठी होणार आहे. आणि हा थंब रूल मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितला होता. जे आपण टोटल ड्राय मॅटर एकूण शुष्क पदार्थ देतोय त्यातलं 2/3 रफेज दिलं पाहिजे म्हणजे चारा आणि 1/3 कॉन्सन्ट्रेट दिलं पाहिजे. रफली ह्यालाच राशन बॅलन्सिंग म्हणते, बाकी काय नाही, लक्षात ठेवा. त्याच्यावर एक सेपरेट लेक्चर तेव्हा होईल. पण हे नीट ऐका, राशन बॅलन्सिंग म्हणजेच नथिंग बट ही स्लाइड 2/3 चारा आणि 1/3 पशुखाद्य झालं राशन बॅलन्सिंग. आणि त्या 2/3 चाऱ्यामध्ये परत म्हणजे समजा 100तलं 3 भाग केलं, 33 99 झालं समजा, तर त्यातलं 66 चारा गेला पाहिजे आणि राहिलेलं 34 कॉन्सन्ट्रेट गेलं पाहिजे. आता त्या 66चं परत 3 भाग केलं, 22 तर त्यातलं 44 ड्राय फॉरेस्ट गेलं पाहिजे आणि 22 ग्रीन फॉरेस्ट गेलं पाहिजे. पण आपण उलट करतोय, लक्षात ठेवा. आपल्याकडनं 44 कधी ड्राय फॉडर जाऊ शकत नाही, परंतु किमान 1/3 तरी ड्राय फॉडरचं इन्क्लुजन आपल्या गोठ्यांमधल्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये असलं पाहिजे. मला वाटतंय आपण सबॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिस, त्याच्यामुळे होणारा लेमनेस लॅमिनायटिस झाल्यानंतर काय करायचं त्याच्यावर पण आपण ट्रीटमेंटची चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर होऊ नये म्हणून आपण आपल्या गोठ्यांमध्ये आपल्या जनावरांच्या खाद्यामध्ये प्रोबायोटिक्स, पोस्टबायोटिक्स, बफर ह्याचं जर इन्क्लुजन रेग्युलर बेसिसवर करत गेलो तर हे कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. जर राशन बॅलन्सिंग जर केलं तर हे प्रॉब्लेम होणार नाहीत. म्हणजे आपण होणार नाहीत ह्याच्यावर पण चर्चा केली आणि सध्या जी जनावरं सफर करतायत त्याच्यावरती पण आपण चर्चा केली. तर मला असं वाटतंय की आतापर्यंत आपलं जे डिस्कशन आहे ते तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल अशी मी आशा करतो आणि मी इथं थांबतो. आपल्या कुणाचे काय प्रश्न असतील तर त्या प्रश्नांवर आता आपण चर्चा करूया. बाकीचा पार्ट आहे मस्टायटिस, इनफर्टिलिटी, पण तो आपण नंतर घेणार आहे. धन्यवाद साहेब. नक्कीच आपण थोडासा तुम्हाला मध्ये ब्रेक देऊन परतही तुम्हाला आम्ही एकदा प्राचारण करू, जेणेकरून आज जसे म्हणजे
शिक्षक दिन असून बाकी गणपतीचं विसर्जन असून सुद्धा बऱ्यापैकी आज पशुपालक जॉईन झालेले आहेत. तर भविष्यातही आम्हाला भविष्यात म्हणजे लगेच 1-2 महिन्याच्या अंतरात आपण तुमचं सेशन परतही ऑर्गनाईज करू मास्टरायटिस आणि राहिलेल्या मुद्द्यांवर. तर मित्रांनो, आता या सरांना याविषयी जर कुणाचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही एक करून जर विचारलं तर बरं होईल, किंवा हात वर करा, आम्ही नावं घेऊ, त्यांनी आपापले प्रश्न आपला माईक अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता. हा, जगताप साहेब विचारा. नमस्कार सर. नमस्ते, बोला. आता प्रॉब्लेम आम्हाला असा येतोय की समजा आता माझ्याकडे पहिल्या वेताची एखादी कालवड आहे की हा. माझ्या गोठ्यात पहिल्यांदा 9-10 लिटर दूध देते. हा. समजा मी बाहेरनं विकत आणली ती पहिली 9-10 लिटर दूध देते आणि चारा, पशुखाद्य सगळं एकाच प्रकारचं वापरलं जात आहे, पण ते दुसऱ्या वेताला वाढण्याऐवजी तिचं दूध कमी होत आहे. जी 9-10 लिटर पहिल्या वेताला देते ती दुसऱ्या वेताला 7-8 लिटर वर येते. त्याचं कारण आम्हाला समजत नाहीये की आम्ही कुठं चुकतोय. बघा, जे प्रोडक्शन आहे हा आत्ताच्या टॉपिकचा प्रश्न नाहीये, तरी पण मी तुमचं समाधान करतो. ह्याच्यावर हा विषय कसा आहे माहितीये का, आपल्या गाईचं किती लिटर दूध काढायचं ह्याचा प्लॅन तुमच्या जवळ समजा असला, तुम्ही जर ठरवलं की बाबा माझी गाय पहिल्या वेताला तिनं 10 लिटर दूध दिलंय, मला पुढच्या वेताला त्या गाईचं 12 लिटर दूध काढायचं आहे, 13 लिटर दूध काढायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रान्झिशन फेज मध्ये काम करावं लागणार. ट्रान्झिशन फेज मध्ये काय काम करावं लागणार मी तुम्हाला सांगतो. ट्रान्झिशन फेजची सुरुवात आता मी हा आपला एकदम म्हणजे ज्वलंत मुद्दा आहे. बघा, 305 दिवस आपण एक ऍव्हरेज मिल्किंग करतो गाईचं, म्हणजे 305 दिवस आपण गाईचं दूध काढतो असं जर पकडलं, तर त्या 305 दिवसामध्ये गाईचं दूध काढून दूध कुठं तयार होते, गाईच्या कासेत तयार होते. आता गाईच्या कासेत दूध तयार झालं, गाईच्या कासेत काय मशीन बसवली का सड दाबले की दूध निघायला? तिथं पेशी आहेत, दूध तयार करणारे पेशी आहेत. त्या गाईच्या कासेतनं 1 लिटर दूध तयार व्हायला 500 लिटर रक्त सर्क्युलेट व्हावं लागतंय. किती लिटर? 500 लिटर रक्त त्या गाईच्या कासेतनं जावं लागतंय, तेव्हा 1 लिटर दूध तयार होतंय. गाईला 1 लिटर दूध तयार करायला 4 ते 5 लिटर मेटाबॉलिक वॉटर लागतंय. तिच्या बॉडीतलं 4 ते 5 लिटर पाणी गाय वापरते. मग समजा माझ्या गाईनं जर मला असं वाटतंय की दिवसाला 25 लिटर दूध दिलं पाहिजे, ज्या गाईनं पहिल्या वेताला 17-18 लिटर दूध दिलंय त्या गाईनं दुसऱ्या वेताला 25 लिटर तरी दूध दिलं पाहिजे. त्या 25 लिटर दूध देणाऱ्या गाईला आपण डेली 100 ते 125 लिटर ती गाय पाणी युटिलाइज करते का, मेटाबॉलिक वॉटर यूज करते का, हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ती गाय 400-500 मिनिटं रवण करते का. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्या गाईचं रक्त हे चांगलं आहे का, किंवा रक्तातलं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे का, आपण चारा कुठल्या पद्धतीचा खायला घालतोय, आपण मिनरल्स कुठल्या पद्धतीचे खायला घालतोय. आता बघा, मिनरल्स ह्यातले 2 ट्रेस मिनरल आहेत, मी तुम्हाला सांगतो ते मी तुम्हाला बोलणारच आहे, पण आता एक बेसिक फक्त तुमचा एक आकृती मी तुम्हाला तयार करून देतो. एक गाईला हिमोग्लोबिन, रक्तातला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन तयार करायसाठी आयर्न नावाचा एक मिनरल लागतो आणि इतर अजून 2-3 ट्रेस मिनरल लागतात. तर ते ट्रेस मिनरलची जर डिफिशियन्सी असेल, तुम्ही जर म्हणजे मिनरल खाऊ घालताय तुम्ही, पण जे गाईला पाहिजे ते खाऊ घालत नाही, तुमच्या खिशाला परवडणारा मिनरल तुम्ही खायला घालताय, त्याच्यामुळे गाईचं हिमोग्लोबिन जर हॅम्पर होत असेल, जर तुमच्या गाईचं हिमोग्लोबिन 6-7 वर आहे, तर ती गाय कधीच दूध देणार नाही. का तर तिचं रक्त पुरत नाही कासेला दूध तयार करायला. हे असे अनेक फॅक्टर्स आहेत. एक फॅक्टर नाही की बाबा मी तुम्हाला म्हणलं नाही तुम्ही हे खाऊ घालत नाही त्याच्यामुळे दूध निघत नाही. हे असे 4 ते 5 फॅक्टर्स आहेत. ट्रान्झिशन पिरियड मधलं आपलं काम, गाईचा अॅनिमिया किंवा गाईचं हिमोग्लोबिन चांगलं असणं, गाईला प्रॉपर पाणी पुरवणं आणि गाईचं रवण चांगलं असणं, असे एक 4 ते 5 फॅक्टर आहेत. ह्याच्यात तुम्ही कुठं बसताय बघा, तुम्ही ह्याचा तुम्ही बारीक अभ्यास करा. तुमच्याकडे माझा नंबर आहे, तुम्ही 2 दिवस विचार करा, माझी एक गाय किती पाणी पिते पहिल्या वेताला. बरं बाबा, असं होऊ शकतं का पहिल्या वेताला लय पाणी पिले आता कमी पाणी नाही, गायची बरं हा क्रायटेरिया थोडा बाजूला ठेवा की गाय पाणी पित असेल असं आपण पकडून चालू, पण गायचे जे इतर क्रायटेरिया आहेत ना, त्या क्रायटेरियावर तुम्ही आधी अभ्यास करा आणि मग मला तुम्ही वैयक्तिक फोन करा, मग आपण त्याच्या सोल्युशनवर विचार करू. समाधान झालंय ना तुमचं आता ह्याच्यावर? समाधान झालं, उत्तर पण मिळालं, कारण मी ज्यावेळेस ब्लड रिपोर्ट चेक केले होते त्यावेळेस हिमोग्लोबिन बऱ्याच गायांचं कमी होतं. बघा, उत्तर पण सापडलं लगेच. उत्तर मिळालं. धन्यवाद. येस येस.
अजून पुढचं कोण आहे? कोणाला प्रश्न आहे? मगाशी मुंडे साहेबांना प्रश्न होता. मुंडे साहेब आहेत का? हा बोला ना. नमस्कार सर. आपल्याकडे ना एक गाय होती बरं का. तिचा प्रॉब्लेम असा आहे, ऍक्टिव्ह साप आहे ना, एक 15 दिवस वापरलं होतं. हा. चेन कंटिन्यू पातळ येते तिचं. बंद झाल्यानंतर परत 5-6 दिवसांनी परत आहे तसंच चालू होतं. पवार साहेब, श्रीरामपूर का? बोला. हो हो. हा. तर गाईचं शेण पातळ येतंय. इष्ट वापरून पण गाईचं शेण जर पातळ येत असेल तर तिथं एक तर 2 अडचणी असू शकतात. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे अल्कलॉसिस, जास्त प्रमाणात जर युरिया त्या गाईच्या पोटात जात असेल तर असं कॉम्प्लिकेशन होऊ शकतं, किंवा ज्या गाईमध्ये कॉपरची डिफिशियन्सी आहे तिथं पण हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यासाठी एकदा तुम्ही ट्रेस मिनरलच्या गोळ्या चालू करा त्या गाईला. त्या गाईच्या एकदा हा. आता काय कंडिशन झालेली आहे तुम्हाला सांगतो. तेवढ्या पुरतं थांबतंय, इष्ट चालू आहे तोपर्यंत परत पातळ येते. ह्याचा अर्थ गाईच्या इंटेस्टाईनला सध्या इन्फ्लामेशन आहे. थोडं इंटेस्टाईनच्या रिलेटेड तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करता म्हणून तुम्हाला सांगतोय. त्या गाईला मेट्रो लावा एक 2-3 दिवस. त्या गाईला एक चांगलं गॅस्ट्रो इंटेस्टायनल ह्याच्यावर काम करणारं अँटीबायोटिक वापरा, आणि त्या गाईला ट्रेस मिनरल, ज्याच्यात कॉपर आणि कोबाल्ट हे 2 घटक चांगले आहेत, ते घटक असणाऱ्या ट्रेस मिनरलच्या गोळ्या, बायोप्लेक्स हाय 7 नावाची गोळी आहे, एमएसडी अल्टेक कंपनीची, जी एमएसडी मार्केटिंग करते. त्या गोळ्या सकाळ संध्याकाळी एक एक गोळी 7 दिवस खाऊ घाला, प्रॉब्लेम सुटून जाईल. तरी पण नाही सुटला तर मला फोन करा. माझ्याकडे तुमच्याकडे माझा नंबर आहे. हा, चालेल सर. थँक्यू. सर नमस्कार, मी योगेश शेळके बोलतोय येवल्यावरून. बोला की. गायची खुरसाळणी करण्याचा योग्य महिना कोणता, म्हणजे कोणत्या महिन्यात आपण करू शकतो खुरसाळणी? पावसाळ्यात शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. बाकी तुम्ही वर्षातनं कधीही करा. त्याला गाय असं काय, गाय पूर्ण हेल्दी असेल तरी पण केलं पाहिजे. हे बघा, हेल्दी, आता एक उदाहरण तुम्हाला देतो. आपण हेल्दी आहे, तुम्ही हेल्दी आहे, मी हेल्दी आहे, लगड साहेब हेल्दी आहेत, आपण सगळे हेल्दी आहे. आपल्या डोक्याची केस वाढली, हाताची पायाची नख वाढली, आपण कापतोच ना हो. आजारी असल्यावरच कापावी असं काय आहे का? गाईचं खुर म्हणजे नख आहे, तिचं लक्षात ठेवा. जर तिचं खुर वाकडं तिकडं वाढलं किंवा खुर खालनं जर उचकटलं तर तिला, हेल्दी गाईला सुद्धा कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्याच्यामुळे एक फिनिशिंग तरी गायच्या खुराला द्यायला मला वाटतं की काय हरकत नसावी. आणि जर दिलं, समजा एखादी हेल्दी गाय आहे, वरून तर खूप चांगलं दिसतंय, पण ज्यावेळेस तुम्ही साळणी करता त्यावेळेस आतमध्ये कुठेतरी बारीक बुळूक पडलेलं असतं, काहीतरी प्रॉब्लेम आपल्याला दिसतोच. व्हाईट लाईन जी असते, हुपची व्हाईट लाईन, तिथं काहीतरी हिमोरेजस किंवा लालग तुम्हाला काहीतरी दिसणार. म्हणजे केलेलं काय वाईट नाही असं माझं म्हणणं आहे, करायला पाहिजे. थँक्यू सर. येस. हॅलो, बोला तर नमस्कार. शशिकांत साखरे नमस्ते. बोलतोय, धारूर तालुका, बीड जिल्हा. सर्वप्रथम माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमे शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. माझे 2 प्रश्न होते. बोला ना. डिवॉर्मिंग करताना म्हणजे असं व्हेग डिवॉर्मिंग करायला पाहिजे का शेणाची तपासणी करून डिवॉर्मिंग करायला पाहिजे? आणि दुसरा प्रश्न असा होता की माझी एक गाय आहे, तिचा असं थोडा खुरांचा प्रॉब्लेम आहे, ती लंगडते. तर म्हणजे जे हुक ट्रिमिंग करणार आहेत त्यांनी सांगितलं की ऑक्सी गेले 30 ml द्या, IM द्या, आणि तिला फिट सप्लिमेंट द्या म्हणजे तिला. बघा, आता तुमचा जो पहिला प्रश्न आहे की डिवर्मिंग करताना शेणाची तपासणी केली गेली पाहिजे का, तर माझं म्हणणं आहे की तपासणी तर जर केली, आता शेणातनं तपासणी केली त्याच्यानंतर आपल्याला समजतं की कुठले वर्म्स आहेत. ते कुठले समजणार आहेत आपल्याला? शेणातनं शेण कुठनं येतंय? मोठ्या आतड्यातल्या शेवटच्या रेक्टम मधनं, बरं का. तर मग हे वर्म कुठले आपल्याला फक्त आतड्यातले जंत समजणार आहेत शेणातनं. बाकीचे बॉडीतले जे इतर, आता लिव्हर मधले फ्लुक्स आहेत ते शेणात दिसणार आहेत का? नाही दिसणार. रुमेन मधले फ्लुक्स आहेत ते शेणात दिसणार आहेत का? नाही दिसणार. किंवा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय वर्म आहेत ते दिसणार आहेत का? नाही दिसणार. मग आपण एक असं कन्सिडर करायचं, सायन्स काय सांगतंय की प्रत्येक जंत
वाढीचा एक सुगीचा काळ आहे, त्याच्या जंताच्या वाढीचा सुगीचा काळ. त्याच्यासाठी म्हणजे पावसाळा आला, हिरवं गवत वाढलं की तिथं लिव्हर फ्लूचं प्रमाण वाढणार. का तर ती गोगलगायीपासून पसरते. गोगलगाय पावसाळ्यात येते. मग पावसाळ्याच्या अगोदर डिवर्मिंग करताना तुम्ही लिव्हर फ्लूक असतील असं कन्सिडर करून त्याच्या अगेन्स्ट डिवर्मिंग करा. आता समजा ऑक्टोबरची हीट येते. ऑक्टोबरची हीट दमट असते बघा. म्हणजे अचानक पावसाळा संपतो, पावसाळा आणि हिवाळ्याच्या मधला काळ. तिथं तुम्हाला बऱ्याच गोठ्यात डायरियाचं प्रमाण जास्त दिसून येतं. म्हणजे असं कोंदट वातावरण असतं. त्यावेळेला काय होतं, गोचडांचं प्रमाण वाढतं. म्हणजे जनावरांच्या अंगावर पण गोचड वाढतात. जनावरांच्या पोटात तर जंत कंटिन्यूच असतात. तर त्यावेळेस तुम्ही डोरामॅक्टिन किंवा आयव्हरमेक्टिन मधलं चांगलं एकदम हायर सध्या मी तुम्हाला सजेस्ट करेन विरबॅकचं हायटेक प्लॅटिनम नावाचं इंजेक्शन आहे, किंवा MSDचं ऍडव्हान्टो डोरामॅक्टिन कंटेंट असलेलं, किंवा झोएटिसचं डेक्टोमॅक्स. असे 1-2-3 टॉपचे इंजेक्शन आहेत जे आपण ऑक्टोबर मध्ये म्हणजे पावसाळा संपल्यानंतर त्यानं डिवर्मिंग करू शकतो. आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला बघा कसं असते, तिथं हीट स्ट्रेस कडे जातात जनावर, किंवा जनावरांच्या सगळ्या बॉडीमध्ये जर वर्म असतील, अंड्यांचा संक्रमणाचा काळ म्हणजे थंडीमध्ये जे जंत आहेत ते जंताची वाढ चांगली होते, ते जंत अंडी घालतात आतमध्ये त्या जंताची अंडी. मग आपल्याला जंत जर मेले, समजा आपण जंत मारले, त्या अंड्यातनं परत जंताची पिल्ली उगवणार आहे ती, आणि ती पिल्ली परत जंत होऊन त्रास देणार आहे ती. तर त्यावेळेस असा एखादा ब्रॉड स्पेक्ट्रमचं तुम्ही अँटीहेल्मिंथिक म्हणजे असं तुम्ही जंताचं औषध वापरलं पाहिजे की जे जंताला बी मारतंय आणि अंड्याला बी मारतंय. तर त्याच्यामध्ये फेनबेंडाझोल कंटेंट असलेलं पानाकूर गोळी आहे MSD कंपनीची, त्याच्यानंतर इलँको कंपनीची बॉम्बटॅक गोळी आहे, फेंटास प्लस गोळी आहे, फॅन्डिकाइंड प्लस आहे. असे कितीतरी डिवर्मर मार्केटमध्ये, म्हणजे सीझन वाईज आपण डिसिजन घेऊ शकतो ह्याचा. हा तुमचा पहिला प्रश्न, मला वाटतं तुम्ही समाधानी झाला असाल. हो सर, हो. आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो. तुम्ही खुर साळणी केल्यानंतर तुमच्या गायांच्या खुराला जखमा आहेत, त्या जखमा सॉरी सर, थोडं करेक्शन करतो त्याच्यामध्ये. हा खुर साळणी उन्हाळ्यामध्येच केलेली आहे, हा पण जखम आता रिसेंट मध्ये झाली आहे. बर हा थोडं तर पावसाळ्याचं हो जर खुरांना जर जखम होत असेल तर ती जखम जी आहे ती ऑक्सिटेट्रासायक्लिन हे ब्रॉड स्पेक्ट्रमचा अँटीबायोटिक आहे, किंवा ब्रॉड स्पेक्ट्रमचा आपण अँटीप्रोटोझोल त्याला म्हणू शकतो. तर त्या इंजेक्शन असा काय फरक आपल्याला बघायला मिळणार नाही. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, जर जखम चिघळलेली असली, जर जखम मधनं पस येत असेल, तर एक वेगळ्या प्रकारची अँटीबायोटिकची लाईन आपण वापरली पाहिजे. परंतु आपल्या गायीच्या पायाला जर खुराला जर जखमा असतील चालूला, तर तुम्हाला मी जो मगाशी ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल सांगितला, इलँको कंपनीची नेगासंट पावडर, त्या पावडर मध्ये आपल्या घरी तयार केलेली हळकुंडाची हळद, ते दोन्ही इक्वल म्हणजे 40 ग्रॅम 80 ग्रॅम जर पावडर असेल तर 80 ग्रॅम हळकुंडाची हळद मिक्स करायची, त्याची प्रॉपर ते पावडर बनवायची, आणि ते आपल्या गायीचं जे खाली खुर आहे दिवसातून किमान एकदा तरी एक जणाला धरायला लावायचा पाय, एक जणानं पाय वर करायचा, आणि त्याच्यावर आपले एक आयोडीनची बॉटल मिळते मेडिकल मध्ये, त्या आयोडीनच्या बॉटलनं आणून एखादा आपलं कापूस लावायचा नाही, कापूस तिथं चिटकतो जखमेवर. त्याच्यामुळे काय करायचं, आपला कॉटनचा रुमाल किंवा बँडेज मिळतात बघा, कॉटनचे बँडेज बांधायला, जखम बांधायला बँडेज, तर ते कॉटनची बँडेज आणायचे, त्या कॉटनच्या बँडेजनं ती जखम स्वच्छ करायची, आणि त्याच्यावर ते हळकुंड आणि नेगासंट पावडर त्याचं मिश्रण त्याच्यावर लावायचं, आणि त्याला घट्ट एक फडकं दिवसभर बांधून ठेवायचं. असं दिवसातनं तुम्ही एकदाच करा. त्याच्यासोबत त्याला टिश्यू हिल किंवा टिश्यू एडच्या गोळ्या चालू करा, आणि सोबत ती जखम चांगली भरून यावी ह्याच्यासाठी ट्रेस मिनरलची गोळी, जी बायोप्लेक्स हाय 7 नावाची गोळी आहे, ती रोज एक गोळी कमीत कमी एक 10-15 दिवसापर्यंत चालू ठेवा. एवढा जर फॉर्म्युला तुम्ही केला तर ज्यावेळेस पुढचं माझं लेक्चर असेल त्यावेळेस तुम्ही परत रिव्ह्यू द्या की त्या गायीचं पाय नीट झालाय म्हणून. ठीक. थँक्यू सर. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? पिंगळे साहेब, मला वाटतं आता काही कोणाचे काही प्रश्न नाहीयेत, तुमचाच आहे. हो सर मीच बोलायला लागलो होतो.
येस 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 सर, बोला बोला. आवडतो घ्या म्हणून. नाही हेच कर, तुम्ही समोर करून टाकून द्या लगेच. बर बर बर, सतीश सर. ठीक आहे, सतीश सर नाही दिसत आहेत. तर सर पुनश्च एकदा आजही तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधनं आज आपल्या पशुपालकांना व पशुवैद्यक मित्रांना जे काही अगदी सूक्ष्म सूक्ष्म नियोजनाचं मार्गदर्शन केलंय. आणि मला वाटतंय तुम्हीच स्वतः अजूनही सॅटिस्फाईड झालेले नाहीत. तुम्ही सांगितलेत की अजूनही 2 टॉपिक माझे रेडी आहेत. पण नक्कीच एक थोडासा आपण मध्ये ब्रेक देऊ आणि पुढच्या महिन्यात आपण परत सर आम्ही तुम्हाला प्राचारण करू. तोपर्यंत तुम्ही तुमची एनर्जी अशी स्टोअर करा. सगळ्या मित्रांना आजच्या शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सरांकडनं, माझ्याकडनं, पिंगळे सरांकडनं, आमच्या एबीएसच्या टीम कडनं. आणि आजचं चर्चासत्र हे संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. पुढच्या शुक्रवारी नवीन वक्त्यांसोबत आपण नक्कीच भेटू. थँक्यू सर. ओके. तिचे साहेब झोप नाही आली का? आज तुझ्यामुळे बापा घरी येऊ शकेल आपल्या. आज तू कुठे होता म्हणून आपल्याला रोखून आपल्याला पप्पा आपण आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. आणि खरं सांगितलं तर एक मुलगी असून सुद्धा बापाची मुलगी तू माझ्या हातात. मला हा मान दिला त्यासाठी आलाय विराज राया तिकडे फोटो पाठवायचे ना. जमलंच पाहिजे आता होणार आहे. इकडं
बायकोचा रुसवा काढता आलाच पाहिजे राया. काय रे मुलं? बरोबर ना? डोक्यात काय आहे? लग्न झाल्यापासून फक्त फोन फोन फोन. काय रे? नवीन आहे. काय आहे? असं कसं झालं? बहीण आहे मी त्याची, आधी करायचो माझा. काय? तुला राग येतो का रे माझा? नाही, तू खरंच का गडबड करते? काय विचारते मी? कसलं काम? कसल्या ऍक्सिडेंटला? तुझी राया मला. काय करायचं?